मराठी म्हणजे कोण? मराठी या शब्दापासून आलेला शब्द मराठी. मरेपर्यंत जो हट्ट सोडत नाही तो. आणि मग ही मराठी भाषा वळवाल तशी वळते, इकडे जाते तिकडे जाते, दरी खोऱ्यात फिरते. आणि त्या भाषेत अशी असंख्य लोकगीत तुम्हा आम्हा सगळ्यांच्या मनाचा ठाव घेतात. कधी ती चित्रगीतं होतात, कधी ती भावगीतं होतात. पण त्या लोकगीतांमधून तुम्हा आम्हा सगळ्यांमधून मराठी भाषेचा एक अवीट गोडीचा गोडवा असा काही मुरडत येतो की तो थेट हृदयावरती गारुड. देखिए, जब आप उस कुर्सी को छोड़ के अपने आप उसमें पार्टिसिपेट होना शुरू करते हैं, आपको ज्यादा आनंद आता है. संगीत कला ये इसी चीज के लिए बनी है. देखिए, ये हाल में थिएटर्स बने. हाल में मतलब कुछ पिछले 50-100 सालों में थिएटर्स आए. पुराने जमाने में तो गाँव में लोग ऐसे ही पेड़ के नीचे बैठ जाते थे, महफिलें सज जाती थी. क्योंकि उस करने के लिए ये बड़े तामझाम की जरूरत नहीं होती. बस हमें अंदर से इतना पानी की तरह नितल होना पड़ता है कि भाई बस आप और हम एक साथ रूबरू हो जाते. तो दूसरी धुन किरण. लुगडं नेसलं आणि त्या तितक्याच आनंदाने त्या बॅरिस्टरांच्या स्वागतासाठी सज्ज झाले. त्या प्रश्न विचारत नाही बघ स्वतःला की माझ्याकडे माझं स्वतःचं लुगडं काय आहे. जे आहे ते हातात घेऊन स्वतःच्या संसारातला आनंद त्यांनी मांडला. कदाचित म्हणूनच बाबासाहेबांची नंतरची कित्येक लेखनं ही त्यांनी माता रमाईंना डेडिकेट केलेली आहे. किती वाजलेत घड्यात? 12 म्हणतायत. यांची घड्याळ नीट आहे का बघा पहिली. किती वाजले ताई घड्याळ? 1:45. कोणी विचारलं किती वाजले, नेहमी सांगायचं 9:45. का? अरे 10च्या नंतर परवानगी नसते. आपले 9:45 बर का. पण ते दादा म्हणले ते बरोबर आहे. कसं आहे, कार्यक्रमाची रंगत वाढायला लागली, स्टेजवरती जोश वाढायला लागला आणि तुम्हा सगळ्या प्रेमळ बदलापूरकरांच्या अंगात सुद्धा ज्वर भरायला लागला की घड्याळात किती वाजले आहेत याची तमा न बाळगता आज रात्रीपासून उद्या रात्रीपर्यंत तुम्ही इथेच बसू शकता याची आम्हाला खात्री आहे. कारण तुमच्या एनर्जीला तितक्याच टाळ्यांनी खणखणीत दाद तुम्हा सगळ्यांनी दिली पाहिजे. तुम्हाला सगळ्यांच्या ह्याच प्रेमाखातर. घड्याळात किती न वाजले आहेत याची पर्वा न करता जितक्या प्रेमानं तुम्ही इथे बसलेला आहात तितक्याच प्रेमानं तुम्हा सगळ्यांच्या मनगटातल्या वेळेला आपलंस करण्यासाठी लावण्य सुंदरा हर्षला येते आहे थेट तुमच्या काळजावरती घाव करण्यासाठी. जोरदार टाळ्यांनी खणखणीत महाराष्ट्राची खणखणीत लावणी थेट तुमच्या समोर. यॉडलिंग जब जब आती है अपने आप हमें पता चल जाता है ये गीत किसका था. हालांकि आप सभी को ये पता भी होगा कि किशोर कुमार जी की आवाज में स्वरबद्ध हुआ ये गीत शंकर जयकिशन जी का म्यूजिक इस गीत के साथ था और संकेत जी ने बहुत ही बेहतरीन अटेम्प्ट किया. एक बार जोरदार तालियां संकेत कीजिए. गीत संगीत की इस दुनिया में हम जब जब बातें करते हैं तब हमारा एरा हमेशा गोल्डन एरा के साथ शुरू होता है. आज हम हैं 2023 में, लेकिन फिर भी 1950 से लेके 1980 के दशक तक जितने भी गीत बने वो आज भी कभी भी कहीं भी लगे हम अपने आप अपना दिल उसे दे बैठते हैं. कभी कभार उसके अल्फाज उसके लिरिक्स इतने बेहतरीन होते हैं कि हम यूं ही गुनगुनाते रहते हैं. कभी घर में रोटियां बनाते हुए, कभी बाथरूम में नहाते हुए, कभी कोई कार ड्राइव करते हुए या कभी यूं ही गुनगुनाने में हमें कोई हर्ज नहीं होता, क्योंकि इन गीतों में तब के फनकारों ने जो जान लगाई थी
वही जान आज हमारी बचाती है। तो आइए इसी दिल को थोड़ा सा और पागल बनाते हैं। अगले गीत के साथ आप सभी के सामने कैलाश बर्दे जी हमारे पास आने वाले हैं अगले गीत के लिए। यहाँ आके वो क्या गुल खिलाएंगे वो आप ही देखिए, क्योंकि उनके गीत में ही आपके पास एक सवाल है। तो जोरदार तालियों के साथ स्वागत करते हैं कैलाश बर्दे जी का। Not the repeat one. Okay, there is one hand and there is another hand. Okay. पहिला आपण ह्यांच्याकडे जाऊया. हा, काय का तुमचं नाव? जे येतंय ते का? काय प्रॉब्लेम नाही आपल्याला. आहे बीवरेच्या तिरी. फर्स्ट ऑफ ऑल इज इट राईट? ते बरोबर आहे का? माझे माहेर पंढरी, माझे माहेर पंढरी, आहे बीवरेच्या तिरी, आहे बीवरेच्या तिरी. ओ माझे माहेर पंढरी, माझे माहेर पंढरी, आहे भीवरेच्या तिरी, आहे भीवरेच्या तिरी. थँक्यू. क्या बात है. आपलं नाव? नरेंद्र विषय. ओके, नरेंद्र जी के लिए बहुत बहुत धन्यवाद. बहुत बहुत खूबसूरती के साथ आपने गाया एंड ही वाज सो कॉन्फिडेंट कि मुझे पहला नहीं आता लेकिन दूसरा वाला मुझे ध्यान है, क्योंकि अगर जब हम हमारा ये जजमेंटलनेस छोड़ देते हैं ना, हम सच्चे श्रोता की तरह सामने आई हुई हर कला का आस्वाद अपने अंदर बिठा सकते हैं और फिर उसे दिखावे के लिए नहीं सुनते, प्यार और चाव के साथ हम उसे अंदर बिठा लेते हैं. तो आइए थोड़ा सा ये रुख और माहौल बदलने वाले हैं. अब तक आप यहाँ देख रहे थे, अब हम यहाँ देखेंगे आप क्या कर सकते. थोडी सी गाणं अगदी चपकल होतं नाही का? राती अर्ध्या राती असं सोडून जायचं नाही. म्हणजे कोणासाठी गाणं होतं माहितीये का? जे असे मध्येच खुर्ची वगैरे सोडून कोणी मागच्या मागे लंपास झाले कार्यक्रम बघण्यापासून, त्यांच्यासाठी हे विशेष गाणं होतं. बरं, हे गाणं झाल्याच्या नंतर तुम्हा सगळ्यांसमोर पुढचे परफॉर्मन्सेस येणार आहेत. पण आजच्या या शतकोत्सवी शिवजन्मोत्सव सोहळ्यामध्ये आमच्या या कार्यक्रमामधून तुम्हा सगळ्यांना भेटण्यासाठी, तुमच्याशी संवाद साधण्यासाठी हास्य जत्रा फेम रसिका वेंगुर्लेकर आणि निखिल बने या ठिकाणी तुम्हा सगळ्यांसमोर येत आहेत. मी त्यांना विनंती करतो की कृपया त्यांनी रंगमंचावरती यायचं आहे. जोरदार टाळ्या मंडळी. नमस्कार. नमस्कार निखिल. नमस्कार रसिका. जनरली असं होतं नाही का की आपण टीव्हीचे सेलिब्रिटी असे समोर बघितलं की लगेच त्यांना माईक चला या आणि जरा हसवून दाखवा. तर असं काही लगेच होणार नाही बरं का. पण आज ते तुम्हा सगळ्यांना या ठिकाणी भेटण्यासाठी, शुभेच्छा देण्यासाठी आणि बाकी हसवण्याचं वगैरे तर बघू, ते तर होत राहते हो, ते नेहमीच्या गोष्टी आहेत. पण आज या ठिकाणी आहेत. मी आज कुणीही कितीही काहीही म्हटलं तरी आज मी इथे तुम्हा सगळ्यांसमोर ताठ मानेनं बोलू शकतो आहे, माझे विचार मांडू शकतो आहे आणि विचार मांडताना मराठी भाषेचा तितक्याच ताकदीनं वापर करू शकतो आहे. याचं कारण छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या राज्यकारभारामध्ये पहिल्या प्रथम मराठी भाषेचा उपयोग राजभाषा म्हणून केला आणि तीच राजभाषा तेव्हापासून आजपर्यंत या उभ्या महाराष्ट्राची राजभाषा म्हणून लोकांची बोलीभाषी झाली आणि राज्याचा कारभाराची भाषा सुद्धा झाली. आजकाल आपण विसरतो मराठीमध्ये संवाद बदलापुरात असल्यावरती होतो, बदलापूरच्या बाहेर गेल्यावरती कमी होतो. तो ज्या वेळेला आपसूक आपल्यात वाढेल त्यावेळेला खऱ्या अर्थानं छत्रपती शिवरायांच्या मराठीपणाचा आणि महाराष्ट्राचा रंग तुम्हा आम्हा सगळ्यांच्या. महाराजांचा राज्याभिषेक ज्या दिवशी झाला त्या दिवशी महाराजांनी पार रायगडावरती हत्तीनं साखर वाटली होती. हा किस्सा इतिहासामध्ये आहे. फार कमी लोकांना त्यामध्ये गोष्टी ठाऊक असतील. हत्ती रायगडावरती चढण्या इतपत
ना हत्तीची क्षमता आहे आणि ना त्या वाटेची तशी. तृतीयेच्या निमित्ताने मी वाचत होतो 100 वर्षांपूर्वी अक्षय्य तृतीयेच्या निमित्ताने ह्या सोहळ्याचं प्रयोजन आखलं. सोहळा शिवजन्मोत्सवाचा आहे, पण जन्मोत्सवाची तिथी फेब्रुवारीमध्ये मार्च मध्ये असते. सोहळा आपण अक्षय तृतीये निमित्ताने करतोय आणि योगायोगाने महाराजांचा राज्याभिषेक हा जून महिन्यामध्ये असतो. महाराजांच्या जन्मतिथीमध्ये आणि राज्याभिषेक तिथीमध्ये फार सुवर्ण मध्य साधून 100 वर्षापूर्वी काय विचार त्यासाठी केला असेल मला ठाऊक नाही, पण मला खरंच तुम्हा सगळ्यांचं कौतुक वाटतं की आजही तुम्ही त्याच अक्षय तृतीयेच्या आसपास हा सोहळा इतका साजरा करता आहात. पुढचं हे सादरीकरण कार्यक्रमाच्या उत्तरंगाकडे आता घेऊन जातो आहोत.